नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। इकडे व्याख्या शास्त्र काय सांगतंय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती। शास्त्र सांगत्या हे शास्त्र काय सांगतंय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती। बरोबर आहे? प्रमाण बरोबर आहे का? शास्त्राचं, संतांचं, देवाचं अनुमान पहा। आता तुम्ही मनुष्य असून त्याला शास्त्र जे कळलं नाही अशी जबाबदारी तुमच्यावर टाकली, माझ्यावर टाकली, मग तुम्ही आम्ही शास्त्र पाहिलं का? त्या जबाबदारी आपण स्वीकारल्या का? पशु पाप पुण्य जाणत नाही, तुम्ही आम्ही ती पाप पुण्य जाणण्याची व्याख्या किंवा ती बुद्धी वापरली का? एकादशी तुम्हाला सांगावं लागते, ती धरायची का न धरायची हे सांगावं लागतं, काय त्याच्याबरोबर करायचं ती सांगावं लागतं, त्याचा विधी काय हे सांगावं लागतं। आणि इकडे काय म्हणलं? पशु काय पाप पुण्य जाणती, आणि मग त्यांना कळत नाही ही तुमची व्याख्या संज्ञा तुम्हाला दिली। कुणाला? मनुष्य देहाला, ज्याने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण। कशाला दिले आणि त्याला कशाला दिले? पशुला। तो घोड्याचे मी तुम्हाला संज्ञा सांगितली, घोडा ज्या दिवशी एकादशी त्या घासाला तोंड लागत नाही, ज्या दिवशी पांडू इथं आला त्या एकादशी पासून ते एकादशीच्या दिवशी काहीच घेत नव्हता। त्यांना करायचं की आज पांडू भाकर घातली एकादशी घ्यायला, अरे हा एकादश होती। आणि त्याचा जे ठेवताना बघा निर्जला एकादशी, तुम्ही त्याचं समीकरण पहा पशुचं आणि माणसाचं। आणि म्हणून अर्जुनाला उद्देश करताना भगवंत सांगतात, अर्जुना पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांगोलिया। आता ह्या भूमीचा अर्थ चार प्रश्नात आहे ताई, बरोबर? किती प्रश्नात आहे? चार। त्या ओवीच्या अर्थ चार प्रकारचे। शरीराच्या गावाला आला, कोण कोण आला? बोला ना, कोण आला? पशु आला का माणूस आला? पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोलिया। ज्याच्यासाठी जन्माला देहगावाला प्राप्त झाला, कशासाठी याचा आधी प्रश्न आहे। मनुष्य जन्माला आला का आला? त्याचं कारण की कोणी शोधायचं? बोलणाऱ्याने का वाचणाऱ्याने का ऐकणाऱ्याने का सांगणाऱ्याने? काय हिन मागो देवा तुका म्हणे आता तो उदार होई, मग ठेवी पायी संतांच्या संतांच्या संगती, मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथी, हेच दान देगा देवा तुझा। मग आपल्याला आहे ना आठवण, आपल्याला आहे ना आठवण का नाही? विसर न व्हावा कुणाचा? प्रत्येक अर्थात वाक्य आणि त्याचा प्रश्न आहे माझं, त्याचं उत्तर कळलं की सुटलं, कुणाचा विसर न व्हावा। आता आपलं रात्रंदिवस चिंतन चाललंय, आज काय झालं, उद्या काय करायचं, आज काय झाले, गरीबाला कुठे जायचं। आता प्रवचनात बसलं पण महाराज कवच सोडते, लगेच जायचे, तुमचं तयार आहे कार्यक्रम, पुढे जायचं काय करायचं, बरोबर? मग ज्या पांडूच्या आधारे तुम्ही आम्ही ज्या देहाला प्राप्त झालो, हा शरीर आहे, ते बी शरीर आहे, त्याचं माप त्याला माहिती आहे का किती? पण तुमचं माप तुम्हाला माहिती आहे किती माप आहे तुमचं? 3.5 हाताचा हात आहे। तुम्हाला मी 4 प्रश्न विचारून ठेवल्यात आणि ते उत्तर तुम्ही नाही दिले तरी सांगणारे, आणि ती सांगणारे म्हणजे माऊलीने त्याच्यात विश्लेषण मांडले। पाये पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोलिया। मुद्दे आपलं दोनच आहे, ज्या प्राण्याला देह मिळला तो नावाचा आहे पांडुपुत्र, ज्याचा दशक्रिया विधी करतोय तो आहे मनुष्य, आणि ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही जमलो, ज्या देवाने तुम्हाला आम्हाला ज्या गावाला पाठवले
ते गाव आहे देह. देह राजा एक देह गुरु. मनाला ह्या देहाला मन राजा आहे. त्याला दोन बायका पांडू आहे. आता बघा ऐका बरं का, पांडू आहे त्याला मी म्हणले पण त्याला काय घ्यायचा आहे का नाही? मन वाढत आहे ना? नाही ना? मग विस्तार कसं? हा प्रश्न उत्तर करेक्ट पाहिजे की त्याच्यात परत काहीच नाही. मग त्याच्या जर मन त्याला मनाला जर बायका नाही तर त्याचा विस्तार झाला का नाही? बरोबर. मन राजा देवपुरी त्याची नांदती जोगी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्यांनी कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या पंचदेशा. देशे अमेरिका रशिया जपान चीन महाराष्ट्र भारत कोणत्या देशाला? देवरूपी गावाला. देवरूपी हे देश आहे. म्हणून आलो या देशा. प्रथम कोठी नव्हते वय काहीच नव्हतं. मग हा देश कुठं तयार झाला? तर पांडूचं विश्लेषण असे की ज्या पांडूला ज्या खाणीमध्ये जन्म दिला त्याच खाणीत आतूनचा आमचा जन्म झाला आणि त्या खाणीचं नाव आहे जारज खान. आणि जारज खानातून मनुष्य आणि हा प्राणी. मग त्याच्यासाठी मी घोडा सांगितला, कुत्र सांगितलं, बैल सांगितला, गाय सांगितलं, हे जारज सांगितलंय. पण त्या योनीला कळतं का? आता तुम्ही एक सहज विचार करावं. जर आता ह्या पांडूचा जर दसक्रिया विधी मग याचे सोयरे धायरे पाहुणे रावळे नातेवाईक का रे नाही?